महाराष्ट्राच्या वेशीवर नवी मुंबईच्या भूमीमध्ये इथे अनेक राज्याची भुवन आहे. देशाच्या ऐक्याचं प्रतीक असलेल्या या नवी मुंबईच्या व्यासपीठावर देशाची असलेली पहिली या ठिकाणची न्याय परिषद ज्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये होते, ज्यांनी पुरोगामी विचाराचा आणि यशवंत विचाराचा कायम या ठिकाणी पाठराखण केली, ते आपल्या सर्वांचे नेते आणि आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, त्यांच्याच विचाराचा वारसा चालवणारे आमचे रोहितजी पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे आणि सर्व विचाराचे, सर्व धर्माचे सर्व मंडळी, उपस्थित पक्षाचा झेंडा हातामध्ये न घेता या विचाराला पाठिंबा देणारे आपण सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हणलं तर मंगेशजी, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही अनेक राष्ट्रामध्ये पदव्या घेतल्या, अनेक जगाच्या असलेल्या पदव्या ग्रहण करत असताना जगाचा अभ्यास केला आणि सध्याच्या देशाचा अभ्यास करताना ही पहिली परिषद आपण उपस्थित केली, ती पण योग्य नेतृत्वाच्या माध्यमातून उपस्थित केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. पवार साहेब का, हा प्रश्न नेहमी कोणीतरी विचारेल, कारण हल्ली पवार साहेब असल्याशिवाय राजकारणापासून चर्चेला पूर्णविराम होत नसतं, महत्व वाढत नसतं. आम्हाला अभिमान आहे या नेत्याचे, आम्ही कार्यकर्ता आहोत त्याचा. आजच्या ह्या परिषदेला पवार साहेबांची उपस्थिती या देशाच्या असलेल्या उद्याच्या क्रांतीचं हे व्यासपीठ दिशा ठरेल अशी मला निश्चित या ठिकाणी अपेक्षा आहे. समोर असलेले हजार उद्याचे 10,000 करतील, 1,00,000 करतील, 1 कोटी रुपये लोकांना या ठिकाणी विचार पोचवतील. यासाठी हे परिषद आपण आयोजित केली. कारण मगाशी उल्लेख केला मंगेशजीने की जगामध्ये सुद्धा आता प्रकारचं धार्मिकवाद उभा राहायला लागलेला आहे. अनेक राष्ट्र प्रगतीच्या पुढे जात असताना अचानकपणाने धर्मवादावर या ठिकाणी हिंसा वाढायला लागली. हा देश सुद्धा त्याच पद्धतीने जातो का, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मणिपूरची घटनापासून कोल्हापूरच्या शाहू नगरीमध्ये, शाहू महाराजांच्या विचाराच्या असलेल्या नगरीमध्ये सुद्धा ही झळ पोचायला लागली. मग कधीतरी विचार येतो, एका सुशिक्षित व्यक्तीचा पुढाकार होतो आणि तो विचार करतो की आता आपण सुरुवात करूया. वारी निघते तेव्हा अनेक दिंड्या निघतात आणि एक महासागर उभा राहतो आणि पंढरीच्या दर्शनाला एकरूप होतो. आजच्या ही ऐकल्या परिषदाची वारी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्रांती करेल. साहेब, आमच्या ह्या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती आहे, साहेब, हा महाराष्ट्र वाचवा आणि हा देश वाचवा. आणि हा महाराष्ट्र आणि देश वाचवण्याची तुमची किती ताकद आहे याची कल्पना निश्चितपणाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. एकच उदाहरण सांगेल, महाराष्ट्रात आणि पवार साहेबांचं नातं काय असं विचारलं जातं. अनेक लोकांना माहीत नसेल, या नवी मुंबईची निर्मिती सुद्धा पवार साहेबांनी केली. मुंबईच्या प्रत्येक घडामोडीला ज्याचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांनी केला, 92-93 ला मोठी दंगल झाली. साहेब केंद्रामध्ये मंत्री होते आणि तत्काळ त्यांना महाराष्ट्रामध्ये पाठवलं गेलं आणि माथाडी कामगारांचा तिथे खून झाला. पूर्ण मुंबई ठप्प होती. मुंबई थांबली तर देश थांबेल याचा विचार करून ज्यावेळेला माझा नेता आला, गिरणी कामगारांचे नेते सर्वांना बोलवलंय, मला काही मुंबई चालू झाली पाहिजे. कोणी यायला मागत नव्हतं. 48 तास, 72 तास, 24 तास बसून हा नेता महाराष्ट्र चालवत होता आणि ज्यावेळेला मुंबई चालली तेव्हा देश चालला. हा इतिहास माझ्या नेत्याने करून दाखवला. अजून एक दुसरा किस्सा सांगतो. हे विमानतळ आता चालू आहे. संरक्षण मंत्री होते पवार साहेब आणि स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेबांच्या जयंतीला आले होते आणि त्यावेळेला 8-8:30 वाजता आले. बोलले किती वेळ कार्यक्रमाला आहे. आम्ही सांगितलं 10-10:30 ला कार्यक्रम सुरू होईल, मी 1 तासात इकडे जाऊन येतो. त्या काळामध्ये
मध्ये संरक्षण मंत्री असताना पवार साहेब विमानतळाची पाहणी केली. एवढा दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्रामध्ये आहे, तो देशाच्या उद्याच्या क्रांतीचा जनक होईल हा आत्मविश्वास आम्हाला आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजापासून शाहू फुले आंबेडकरांनी या देशाला एक दिशा दाखवली. आमच्या या नेत्याच्या असलेल्या विचाराचा देशाच्या असलेल्या बदलाच्या बाबतीमधला किती दूरदृष्टीपणा आहे ते सांगतो. अनेक वर्षाचे असलेल्या जोडीदाराबरोबर, अनेक विचाराच्या असलेल्या साम्यावर एका विचाराला बदल करण्याची ताकद करून, त्या विचाराला बाजूला करून देश आणि राष्ट्रहितासाठी वैचारिक बदल करून सन्माननीय उद्धवजी ठाकरेंना देशाने राष्ट्राच्या हितासाठी आणि राज्याच्या हितासाठी त्यांनी एका बाजूला करून वैचारिक बदल करून आणण्याचा प्रयत्न करून हे राज्य आणि देश टिकवण्यासाठी पुढाकार घेतलेला आमचा हा नेता आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की अनेक गोष्टी सांगता येतील, साहेब सांगतील. साहेब, महाराष्ट्र आता अशांत व्हायला लागलेला आहे. आमच्या लोकांनी एक व्हॉट्सअपवर कुठला मेसेज टाकला की पोलीस लगेच आत टाकतात. अनेक राज्याची मंडळी इथं येऊ वातावरण गडूळ करतात, त्यांना फक्त परवानगी दिली जाते. हे आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव एवढ्यासाठी म्हणतो की मंडळी महाराष्ट्र आणि देश अशांत करतायत कारण त्यांना सत्तेचं राजकारण करायचं आहे, सत्तेची समीकरणं बदलवायची आहे. एक काळ असा होता की त्या काळामध्ये हे देश महासत्ता होईल, हा भारत महासत्ता होईल अशा प्रकारचं स्वप्न आम्ही पाहायचो. आज त्याच देशामध्ये आमचाच देश जळतोय, आमचाच महाराष्ट्र जळतोय, हे दुर्दैवाने सांगावं असं लागतंय. म्हणून ही परिषद महत्वाची आहे. सभा होईल, सभा होऊन गेल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ. पण आम्हाला अभिमान वाटतो, आज सुद्धा एक मोर्चा निघाला. आमच्या कोपरखैरण्याच्या एका बहिणीवर ज्यावेळा अत्याचार झाला तेव्हा सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे लोक एकत्र आली आणि मोठ्या संख्येने मोर्चा करून इथं दाद मागायला आली. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे उद्याचा राज्य आणि देश वाचवण्यासाठी. सत्तेच्या राजकारणासाठी विकास हा मुद्दा बाजूला द्यायला आणि सत्तेच्या राजकारणाने धर्मवाद वाढायला लागला, हे आमच्या देशात आणि राज्यात फार मोठं या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. माझी विनंती आहे लोकांना, ही लढाई आहे आणि हे जनतेने दाखवून दिलं. याचा उल्लेख रोहित पवारांनी केला. काय दाखवून दिला? कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला, कालच्या असलेल्या विधानसभेच्या, महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीला या राज्याच्या जनतेने आणि या देशाच्या जनतेने, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन 10 वर्षांनी ज्यांनी सत्ता फक्त धर्माच्या नावावर उभी केली त्यांना बाजूला करून काटावर पास करण्याचा, कुबड्या घेऊन सरकार चालवण्याचा त्यावेळी निर्णय दिला. हा पहिला संदेश होता. ही सुरुवात आहे. आज राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे. परवाच दिवशी बऱ्याच लोकांनी सांगितलं आता ह्या सर्व समाजाच्या असलेल्या प्रश्नावर पवार साहेबांनी एकत्र यावं. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा. साहेब, यात नवी मुंबईमध्ये मराठा समाजाचं आंदोलन झालं होतं. राज्याचे मुख्यमंत्री आले, त्यांनी आश्वासन दिलं. त्यावेळेला आम्हाला कोणी विचारलं नाही, ना पवार साहेबांना विचारलं, ना विरोधी पक्षाला विचारलं. त्यावेळेला प्रत्येक जण आपल्या पद्धतीने राजकारण करत होता. एक मराठा समाजाला सांगत होता आणि दुसरा ओबीसी समाजाला सांगत होता. तेच प्रश्न धनगर समाजाचा केला. सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी निकालाला लावला. तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून समाजामध्ये वाद लावून सत्तेची खुर्ची गरम करणारी मंडळी या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिली. आमचा संदेश काय? आज तुम्ही म्हणता की पवार साहेब त्यातून तुम्हीच मार्ग काढा. कारण सर्व प्रश्नाला ज्यावेळेला उत्तर नसतं त्यावेळेला एकच उत्तर असतं, ते शरद पवार असतं. आणि ह्या पवार साहेबांना ज्यावेळेला विचारलं जातं की तुम्ही त्यातून मार्ग काढा, साहेब आमच्या लोकांची मागणी काय हो? आमच्या लोकांची मागणी धर्माची नाही. आमच्या लोकांची मागणी आमच्या भविष्यातल्या मुलांना काय मिळणार, आमची मुलं कशी उभी राहणार याची मागणी आहे. आमच्या मुलांचं भवितव्य, हाताला नोकरी, हाताला उद्योगधंदा आणि आमच्या कुटुंब चालावं एवढीच माफक अपेक्षा आहे.
पण आमच्या ह्या मापक अपेक्षेला आम्ही धर्मामध्ये विखुरलं गेलेले. गुन्हे आमच्या मुलावर होतात हो. पेटवणारे पुढे नसतात, पण मुलांच्यावर गुन्हे होतात आणि त्यांच्या आई वडिलांना ते भोगावं लागतं. आम्हाला हात महाराष्ट्रामध्ये बदल करून दाखवायचा आहे. आम्हाला बदल हात पाहिजे की आमच्या ह्या जाती धर्माच्या चौकटीच्या पेट्या बाहेर जाऊन आम्हाला आमच्या भविष्यातल्या असलेल्या सर्व अडचणीला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न पवारसाहेब तुम्ही करा. डॉक्टर मंगेश सारखे स्वतःच्या सामान्य कुटुंबातून उभा राहणारा कार्यकर्ता अनेक पदव्या घेऊन या ठिकाणी पुढाकार एवढ्यासाठी करतो की आमच्या सारखीच भवितव्यातली पिढी उभी राहावी म्हणून हा प्रकल्प आहे. आणि म्हणून मी आपल्याला साहेब सांगणार आहे, तुम्ही आता फक्त राज्याचं बघू नका आणि तुम्ही करू शकता. या राज्यामध्ये उद्या सत्तेसाठी काही होऊ शकतं. 2 महिने आहेत, अनेक योजना आहेत, अनेक योजना आहेत, लोकांनी ठरवलेलं आहे. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र एवढा सोपा नाही हो. महाराष्ट्राच्या आमच्या नेत्याला छत्रपतीपासून असलेल्या आत्ताच्या नेत्यापर्यंत जर कोणी एखादा बाहेरचा माणूस बोलला तर माणसं पेटून उठतात. हा महाराष्ट्र आमचा आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचा इतिहास करायचा असेल तर परत एकदा स्वाभिमानाने महाराष्ट्र उभा करूया आणि आजच्या या संदेशातून एकच जाऊया. या देशाला जे काही जातीवादाची कीड लागलेली आहे, सत्तेच्या खुर्चीसाठी जो काही जातीवाद पेरला जातो त्याला दूर करण्याची भूमिका महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये पवार साहेबांनी करावी. आणि या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी छत्रपतीचा महाराष्ट्र उभा राहण्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून काम करावा. एक दृढ निश्चय करू, एकाच्या आम्ही 100 लोकांना सांगू की महाराष्ट्र वाचूया. हा महाराष्ट्र लुटला जातोय, हा महाराष्ट्रावर येऊन अनेक लोक आरोप करतायत, त्याला दूर करण्यासाठी आजपासून प्रयत्न करूया. एवढाच हा संदेश करताना पवार साहेबांना परत एकदा विनंती करेल, साहेब आता या महाराष्ट्राचा संदेश देशभरावर जाऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.